नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती पुन्हा तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। पुन्हा एक खास बातमी घेऊन आलोय खास तुमच्यासाठी। याच्या अगोदर सुद्धा शिकवत असताना सांगत होतो आणि आता पण सांगतोय की जी काय असणारी महिलांच्या विषयी अंगणवाडी जी काय पदभरती आहे, ही पदभरती मी शिकवत असताना तुम्हाला सांगत आलोय की एप्रिल महिन्याच्या सेकंड वीक मध्ये आपल्याला याबाबतची माहिती मिळेल आणि नेमकं तसंच झालेलं आहे। एप्रिल महिन्याच्या सेकंड वीक मध्ये अंगणवाडी पदभरती विषयीची मोठी माहिती आणि एक मोठी जाहिरात आली आहे तुमच्यासाठी। चला तर मग जाणून घेऊया याच्याविषयीची जी काही माहिती आहे। बघा, महिला आणि बाल विकास जे काही विभाग असणार आहे, महिला आणि बाल विकास विभागामार्फत म्हणजेच ICDS हे जे काही सांगितलं मंत्रिमंडळ असणार आहे, याच्याद्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ओके, मग यामध्ये आपण जाणून घेणार आहोत याच्याविषयीची पात्रता, परीक्षेच्या तारखा असतील, त्याचबरोबर परीक्षेची तारीख, फॉर्म भरण्याची तारीख, रिक्त पदांची माहिती, संपूर्णपणे जी काय माहिती आहे ही माहिती आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये काय करायचे तर क्लिअर करायचे आहे। चला जाणून घेऊया जे काय असणाऱ्या राज्य असणाऱ्या महाराष्ट्र राज्यामध्ये महिला व बाल विकास विभाग, महिला व बाल विकास विभाग यामध्ये 8669 पदांसाठीची भरती लवकरच काय होणार आहे तर सुरू होण्यात आलेली आहे। याबाबतची जी काही तारीख आहे ही तारीख अजून सांगण्यात आलेली नाही, परंतु ज्यावेळी अपडेट मिळतील त्यावेळी लगेचच मी तुम्हाला याबाबतचा अपलोड असा एक नवीन अपडेटेड व्हिडिओ टाकीन। यामध्ये बघा, चला जाणून घेऊया याच्यामध्ये जी काही निवड प्रक्रिया असणार आहे, अभ्यासक्रम असणार आहे, याविषयीची भरपूर माहिती। आता राज्यामध्ये जी काही होणारी मेगा भरती आहे, या मेगा भरतीमध्ये जवळपास 2.21 लाख इतक्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांची काय होणार आहे तर पदे भरली जाणार आहेत। आता ही जी काही माहिती आहे ही माहिती स्वतः ज्या काय असणाऱ्या महिला व बाल विकास मंत्री असणाऱ्या आदिती तटकरे मॅडम आहेत यांनी स्वतःहून दिलेली आहे। मग जवळपास यामध्ये होणारी 2.21 लाख ही जी काही भरती आहे ही कायम तत्वावरची असणार आहे का मानधनी तत्वावरची असणार आहे, किंवा जी काही होणारी 8669 पदांची भरती ही कशा स्वरूपाची असणार आहे, याबाबतची माहिती आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। बघा, महिला व बाल विकास विभागात तब्बल 23 वर्षानंतर, किती वर्षानंतर सांगितलंय तर 23 वर्षानंतर 8669 ही नियमित तत्वावरची पदे भरली जाणार आहेत। म्हणजे ही जी काही पदं आहेत 8669 ही नियमित म्हणजे परमनंट स्वरूपाची असून ती परीक्षेद्वारे काय केली जातील तर भरली जातील। या निर्णयामुळे विभागाच्या सक्षमीकरणाला मोठी चालना मिळेल। त्याचबरोबर महिला व बाल विकास मंत्री याबाबतची जी काय असणारी माहिती आहे ही माहिती आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे। विभागातील एकूण पदांचा यावेळी काय करण्यात आलं तर सकशीने अभ्यास करण्यात आला, पदांचा आढावा घेण्यात आला आणि त्यानंतर काही पद ही काय करण्यात आली तर निरसित करण्यात आले आहेत, म्हणजे रद्दबातल करण्यात आलेले आहेत। म्हणजे याबाबतची जी काही पद आहेत ही पद आता इथून पुढे भरली जाणार नाहीत। तसंच एका बाजूला काही पद रद्द करण्यात आलेले आहेत तर दुसरीकडे काही नवीन पद या ठिकाणी भरण्यात आलेली आहेत। तर 165 नव्या पदांची वाढ देखील याच वेळी करण्यात आलेली आहे। यामुळे विभागासाठी 8669 इतकी नियमित पदे काय केली जाणार आहेत तर भरली जाणार आहेत। याशिवाय विभागाचे जे काही कामकाज असणार, या विभागाच्या कामकाजासाठी 2843 इतकी पद, बघा 2843 इतकी पद बाह्य यंत्रणेमार्फत भरण्यात येतील। बाह्य यंत्रणा म्हणजे कंत्राटी स्वरूपावरती वगैरे भरली जाऊ शकतात आणि यासाठी काय करण्यात येणार आहे तर मान्यता देण्यात आलेली आहे। एकात्मिक बाल विकास सेवा, एकात्मिक बाल विकास सेवा म्हणजेच ICDS योजनेअंतर्गत 1,10,664 खूप मोठा आकडा आहे बघा, लक्ष द्या। 1,10,664 इतकी अंगणवाडी सेविका आणि तितक्याच 1,10,064 अंगणवाडी मदतनीस म्हणजेच जवळपास 2,21,328। बघा किती सांगले, 2,21,328 इतकी मानधनधारित पदे सुद्धा यामध्ये मंजूर करण्यात आलेली आहेत। बघा एकीकडे किती सांगितले जातात तर 8669 इतकी काय असणार आहेत तर कायमस्वरूपी पद असणार आहेत। कशी सांगितले, कायमस्वरूपी पद असणार आहेत। त्याचबरोबर 2,843 ही काय असणार आहे तर बाह्य यंत्रणेद्वारे भरली जातील। त्याच्यानंतर 1,10,664 ही काय असणार आहेत तर अंगणवाडी सेविका असणार आहेत।
अंगणवाडी सेविका 1,10,664 ह्या काय असणार आहेत तर अंगणवाडी मदतनीस. आता हे जे काय असणार आहेत हे म्हणजे जवळपास 2,21,000 किती असणार आहेत 328 ह्या ज्या काय असणाऱ्या जागा असणार आहेत ही पद ही कशी असणार आहेत तर मानधनधारित असणार आहेत. तर 8,669 ही पद कायमस्वरूपी आणि 2,843 ही जी काही पद सांगितली जातात ही कंत्राटी किंवा बाह्य यंत्रणेद्वारे भरली जाऊ शकतात. यामुळे देखील हा आराखडा मंजूर करण्यात आलेला आहे. अवघ्या 23 वर्षांनंतर घेतलेला हा महत्वपूर्ण निर्णय विभागाच्या सक्षमीकरणासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यामुळे महिला व बाल कल्याण योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होईल असे मंत्री अदिती तटकर मॅडम यांनी सांगितले. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागात विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेल्या आहेत आणि याबाबतची जी काही तारीख असणार आहे ही तारीख प्रत्येक जिल्हानिहाय वेगवेगळ्या असेल किंवा एकाच वेळी सगळ्या जिल्ह्यांच्या घेतल्या जातील. याबाबतची जी काही माहिती आहे ही माहिती अजूनही अद्याप मिळाली नसल्यामुळं आणि जेव्हा भविष्यात केव्हा ही माहिती मिळेल त्यावेळी लगेचच अपडेट करण्यात येतील आणि तुमच्यापर्यंत ह्या तारखा पोहोचवण्यात येतील. तत्पूर्वी आमच्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती खास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त खास ऑफर देण्यात आलेली आहे. या ठिकाणी तुम्ही कोणतीही बॅच फक्त एका वर्षासाठी काय करू शकताय तर 15 एप्रिल पर्यंत 777 रुपयांपर्यंत काय करू शकताय तर जारी करून घेऊ शकताय. याबाबतची सुवर्ण संधी तुमच्याकडे अवेलेबल आहे. याच्यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर असेल, औषध निर्माता बॅच, महिला व बाल विकास अधिकारी बॅच असेल, जलसंपदा, पशुसंवर्धन, नगर परिषद भरती, आरोग्य सेवक, तलाठी भरती, त्याच्यानंतर LSO असेल, SI सॅनिटरी इन्स्पेक्टर स्वच्छता निरीक्षक, त्याच्यानंतर काय असेल तर वनरक्षक असेल, MPW तलाठी बॅच, LSO, FDA, TET टेट बॅच असेल आणि शिवाय लॅब असिस्टंट अँड लॅब टेक्निशियन्स यापैकी कोणतीही पद किंवा कोणत्याही पदाबाबतची बॅच तुम्ही वर्षभरासाठी अवघ्या 777 रुपयांमध्ये काय करू शकताय तर स्वतःच्या पदरी बाळगू शकताय. याद्वारे तुम्हाला विश्लेषणात्मक काय करून दिले जातील तर प्रश्नपत्रिका सोडवून दिल्या जातील. जुन्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायला मिळेल. त्याचबरोबर ई बुक्सद्वारे नोट्स वगैरे तुम्हाला अवेलेबल करून देण्यात येतील. प्रत्येक विषयनिहाय तुम्हाला वेगवेगळे शिक्षक तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल होतील. लाईव्ह आणि त्याचबरोबर रेकॉर्डेड स्वरूपातील लेक्चर्स तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय. ओके, किंबहुना हे लेक्चर जर का तुमच्याकडून मिसिंग झालं तर ते तुम्ही काय करू शकता तर डाउनलोड सुद्धा करून पाहू शकताय. म्हणजे डाउनलोडची सुविधा सुद्धा तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल करून देण्यात आलेली असणार आहे. जर का तुम्हाला याबाबत कोणतीही प्रॉब्लेम किंवा समस्या असेल तर तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती काय करू शकता तर आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकताय. चला जाणून घेऊया आपली उर्वरित जी काय माहिती आहे. या भरतीत अधीक्षक, निरीक्षक, प्रमाणित शाळा, संस्था अधिकारी, रचना व कार्यपद्धती अधिकारी, अधिव्याख्याता, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, सांख्यिकी अधिकारी गट ब, राजपत्रित, त्याचबरोबर बाल विकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण गट ब या पदांचा समावेश करण्यात आलेला आहे. महिला व बाल विकास विभाग बघा, महिला व बाल विकास विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांचा सुधारित जो काय असणारा हा आकृतीबंध आहे हा 11 मार्च 2026 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आला. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. 2003 नंतर म्हणजे अवघ्या तब्बल 23 वर्षानंतर या विभागाच्या रचनेत मोठा बदल करण्यात आलेला आहे आणि या ऐतिहासिक निर्णयामुळे विभागाच्या कामकाजास खूप मोठ्या प्रमाणात काय होईल तर गती मिळून येईल. चला जाणून घेऊया यामध्ये जी काय ICDS द्वारे अंगणवाडीमध्ये जी काही पदभरती केली जाणार आहे त्याच्यामध्ये निवड प्रक्रिया कशी असणार आहे. तर अंगणवाडी पदभरती 2026 सविस्तर माहिती. यामध्ये महिला जो काही विभाग आहे हा विभाग लक्षात ठेवायचा आहे. महिला व बाल विकास विभाग WCD महाराष्ट्र राज्य असणार आहे. पदाची नावे बघा, अंगणवाडी सेविका असेल, त्याच्यानंतर मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस. ओके, त्याचबरोबर पदे बघा 2,21,000 पेक्षा जास्त म्हणजेच कशा स्वरूपाची असणार तर मेगा भरती स्वरूपाची काय होणार आहे तर भरती केली जाणार आहे. नियमित पदे म्हणजे परमनंट जी की MPC किंवा IBPS द्वारे घेतली जाईल, जिच्यामध्ये किती पद सांगितलं बघा तर 8,669 पद. निवड प्रक्रिया शैक्षणिक पात्रता आणि मुलाखतीच्या आधारे होईल. पात्रता आणि अटी.
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदासाठी साधारणपणे खालील पात्रता देण्यात आल्या आहेत. कोणकोणत्या पात्रता आहेत बघा, तर सगळ्यात पहिली पात्रता असणार बघा शैक्षणिक पात्रता. मग अंगणवाडी सेविका असेल किंवा अंगणवाडी मदतनीस या ठिकाणी काम करणाऱ्या किंवा रुजू होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीची किमान 10वी किंवा किमान 12वी उत्तीर्ण असली पाहिजे. मुख्य सेविका म्हणजे सुपरवायझर हे जे काही पद आहे, या सुपरवायझर पदासाठी कोणत्याही शाखेची पदवी म्हणजे ग्रॅज्युएशन कंप्लीट असलं पाहिजे. शिवाय त्यांच्याकडे MSCIT याबाबतचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. वयोमर्यादा किमान 18 ते कमाल 35 ते 40 इतकं सांगण्यात आलंय. आणि त्याचबरोबर म्हणजे वयाच्या 18 वर्षापासून 12वी आणि 10वी पास झाल्यापासूनच तुम्ही याबाबतच्या परीक्षा देऊ शकताय. राखीव प्रवर्गासाठी नियमितप्रमाणे 5 वर्षांची सवलत तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेली आहे. ओके, म्हणजे 40 असेल तर 45 आणि 38 असेल तर 42-43 वर्षापर्यंत तुम्ही याबाबत काय करू शकता, तर भरती देऊ शकताय. रहिवासी अट, उमेदवार त्याच गावातील किंवा त्याच स्थानिक प्रभागातील रहिवासी असणं अनिवार्य असणार आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या गावातील अंगणवाडीसाठी किंवा मिनी अंगणवाडीसाठी काय करू शकताय, अप्लाय करू शकताय. स्वतःच्या आजूबाजूचा प्रदेश सोडून दुसऱ्या ठिकाणच्या अंगणवाडीच्या सेविकेसाठी, मदतनीस किंवा सुपरवायझर पदासाठी तुम्ही काय करू शकत नाही, तर अप्लाय करू शकत नाही. पुढे निवड प्रक्रिया, अर्ज प्रक्रिया असणार बघा, तर भरतीची जाहिरात स्थानिक वृत्तपत्रामध्ये आली असेल किंवा WCD महाराष्ट्र या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध केली जाईल. ओके, त्याबाबत नंतर त्याची तारखा जाहीर केली जातील याच प्लॅटफॉर्म वरती. आणि नंतर तारीख मिळाल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने काय करायचं, तर फॉर्म भरायचा आहे. उमेदवारांची निवड शैक्षणिक गुणांच्या आधारावरती केली जाईल. 12वी पदवीचे मार्क्स तयार केलेल्या गुणवत्ता यादीनुसार केली जाते. पुढं अंगणवाडी कर्मचारी हे मानद कर्मचारी असतात आणि त्यांना दरमहा साधारणपणे 8,000 ते 15,000 यांच्या दरम्यान काय मिळणार आहे, तर पगार मिळणार आहेत रुपये. राज्यानुसार आणि पदानुसार यामध्ये फरक किंवा मानधनामध्ये फरक केला जाऊ शकतो. अभ्यासक्रम बघा, तर 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्रातील ज्या काही अंगणवाडी असणार आहेत, या अंगणवाडींना न्यू एज्युकेशन पॉलिसी NEP 2020 बघा, या अंगणवाडीमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण, ओके, नॅशनल एज्युकेशन काय असणार प्रोग्राम NEP 2020 नुसार नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे. यामध्ये आधारशिला बालवाटिका 1, 2 आणि 3 या अंतर्गत 3 ते 6 वयोगटातील मुलांसाठी पूर्व प्राथमिक प्रकाराचं शिक्षणावरती भर दिला आहे, ज्यात खेळ, क्रियाकलाप, त्याचबरोबर कुपोषण मुक्तीसाठी पोषक आहार इत्यादी गोष्टींचा काय करण्यात आला, तर समावेश करण्यात आलेला आहे. शैक्षणिक स्तर 3 ते 6 म्हणजेच बालवाटिका कुठले सांगितले जाते बघा, तर या वर्गासाठी आधारशिला बालवाटिका 1, आधारशिला बालवाटिका 2, आधारशिला बालवाटिका 3. आता नवीन धोरणानुसार अंगणवाडी शिक्षण 3 स्तरांमध्ये विभागले गेलेले आहेत आणि म्हणूनच पदांची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणावरती वाढवण्यात आली आहेत. बघा, अगोदरची अंगणवाडी एकाच स्तरावरती होती, परंतु अलीकडची अंगणवाडी सुद्धा 3 स्तरावरती काम करणार आहे. पहिली आधारशिला वाटिका 3 वर्ष ते 4 वर्ष असणाऱ्या वयोगट, दुसरी आधारशिला बालवाटिका 4 ते 5 वर्ष वयोगट आणि तिसरी काय असणार आधारशिला बालवाटिका 5 ते 6 वर्ष, अशा 3 स्तरांमध्ये ती विभागली गेलेली असणार आहे. यामध्ये बघा, अंगणवाडी नवीन अभ्यासक्रम 2026 यामध्ये आधारशिला बालवाटिका 3 ते 6 वयोगटातील मुलांसाठी हा 3 वर्षांचा अभ्यासक्रम असणार आहे. खेळ आधारित शिक्षण, कृतीतून शिक्षण, गाणी, गोष्टी, खेळांच्या माध्यमातून शारीरिक आणि मानसिक बौद्धिक विकास घडवून आणणे, आरोग्य आणि पोषण, मुलांना पौष्टिक आहार पुरवणे आणि आरोग्य तपास करणे, एकात्मिक बाल विकास योजना ICDS या अंतर्गत लसीकरण आणि आरोग्य सेवांचा समावेश करण्यात आलेला असणार आहे. AI आणि आधुनिक तंत्रज्ञान, महाराष्ट्रात आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI आणि VR म्हणजेच व्हर्च्युअल रियालिटीचा वापर करून काय करण्यात येणार आहे, तर अभ्यासक्रम बनवण्यात आलेला असणार आहे. अशा पद्धतीने शिकवण्यावरती भर देण्यात येईल. अंगणवाडी पर्यवेक्षक परीक्षेचा जो काही संभाव्य अभ्यासक्रम आहे, हा अभ्यासक्रम सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलाय बघा. तर सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी,
सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी याच्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल आणि त्याचबरोबर चालू घडामोडी यांचा समावेश करण्यात आलाय. बुद्धिमत्ता चाचणी आणि लॉजिकल रिझनिंग याच्यामध्ये तार्किक क्षमता म्हणजे बौद्धिक सक्षमतेशी संबंधित असणारी जी काही गणित आहेत या गणितांचा किंवा बुद्धिमत्तेचा समावेश असणार आहे. संख्याशास्त्र आणि गणित मूलभूत गणितीय क्रिया जसे की बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, ओके, यांसारखी काय असणार अतिशय साध्या स्वरूपातील काय असणार तर गणितांची काय असणार तर माहिती असणं गरजेचं आहे. मराठी भाषा, व्याकरण आणि भाषा ज्ञान असणं गरजेचं आहे. ICDS संबंधित विषय यामध्ये बालविकास, पोषण, आरोग्य, महिला व बाल कल्याणाच्या योजना यांचा समावेश करण्यात आलेला आहे. सुपरवायझर या परीक्षेसाठी या ठिकाणी ICDS चा जो काही विषय आहे हा खरंच खूप महत्वाचा आहे आणि हा या ICDS चा काय असणार सगळ्यात महत्वाचा तांत्रिक असा काय असणार विषय असणार आहे. अभ्यासक्रमाचे मुख्य विषय मुलांच्या पायाभूत साक्षरता आणि संख्याशास्त्रावरती विशेष भर देण्यात आलेला आहे. भाषा विकास याच्यामध्ये शब्द ओळखणे, गोष्टी सांगणे, गाणी, संवादाद्वारे भाषेचा विकास, संख्या ज्ञान, अंक ओळख, आकार मोजणी, मूलभूत तर्क क्षमता. शारीरिक विकास खेळ, व्यायाम आणि हालचालींद्वारे स्नायूंचा विकास असेल. सामाजिक आणि भावनिक विकास या सगळ्यांचा याच्यामध्ये काय करण्यात आलेला आहे समावेश करण्यात आलेला असणार आहे. अंगणवाडी भरती याच्यामध्ये मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षक म्हणजे सुपरवायझर या पदासाठीचा अभ्यासक्रम बघा. तुम्ही अंगणवाडी भरती परीक्षेसाठी सुपरवायझर किंवा मुख्य सेविका अभ्यासक्रम शोधत असाल तर या ठिकाणी मराठी आणि इंग्रजी यांचं सुद्धा तुम्हाला या ठिकाणी ग्रामर असणार आहे परीक्षेला. त्यामुळे मराठी आणि इंग्रजी याचं व्याकरण, शब्दसंग्रह आणि उतार्यावरील प्रश्न विचारले जातील. त्याचबरोबर सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, नागरिकशास्त्र, पंचायत राज या सगळ्यांचा समावेश. बुद्धिमत्ता आणि गणित, ओके, याच्यामध्ये तार्किक क्षमता, संख्याशास्त्र आणि मूलभूत गणित यांचा समावेश असणार आहे. विषय विशेष महिला व बाल विकास, त्याचबरोबर बालकांचे पोषण, शिक्षण आणि आरोग्य विषयक योजना या योजनांचा अभ्यास करणे गरजेचं असणार आहे. ओके, पुन्हा एकदा जाता आमच्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त खास ऑफर देण्यात आलेली आहे. ही ऑफर खास फक्त काय सांगितलं जातं तर 15 एप्रिल पर्यंतच असणार आहे. ओके, मग यामध्ये तुम्ही कोणतीही बॅच स्वतःच्या पदरी बाळगू शकताय. फक्त आणि फक्त 777 रुपयांमध्ये अंगणवाडी सुपरवायझर असेल, ANM, GNM, औषध निर्माता, त्याचबरोबर स्वच्छता निरीक्षक SI असेल, MPW, महिला बाल विकास असेल, नगर परिषद भरती, आरोग्य सेवक, तलाठी, पशुसंवर्धक, टेट, TET, FDA, जलसंपदा, LSO, त्याचबरोबर लॅब असिस्टंट, लॅब टेक्निशियन्स या प्रकारची कोणतीही बॅच फक्त आणि फक्त 777 रुपयांना फक्त 15 एप्रिल पर्यंत ही काय असणार ऑफर जारी करण्यात आलेली आहे. इतक्या कमी किमतीला तुम्हाला तांत्रिक विषय शिकवणारे शिक्षक, त्याचबरोबर तांत्रिक अभ्यासक्रम शिकवला जाईल. प्रत्येक विषय निहाय वेगवेगळे शिक्षक असणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर या सुवर्ण संधीचा फायदा घ्या. याच बरोबर नवीन तारखा आणि अपडेट्स घेऊन पुन्हा एकदा भेटू याच प्लॅटफॉर्मवरती. जर का माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.